नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। MSF भरती 2024 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुद्धा याला म्हटलं जाते। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर MSF ची नवीन भरती कधी निघणार आहे। कारण की MSF ची अशी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, MSF भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि MSF भरतीमध्ये मेन की यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ठीक आहे। आणि MSF ला जे विद्यार्थी मित्रांनो पगार सुद्धा 21,000 रुपये आणि MSF चे जे ड्यूटी आहे रेल्वे स्टेशन झालं, तुम्ही कराड रेल्वे स्टेशनवर सुद्धा बघितलं असेल किंवा तुम्ही जे पण ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे, मेट्रो रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा जे MSF वाल्यांची ड्यूटी असते। त्याचबरोबर काही दवाखाने वगैरे असले तिथं सुद्धा असते, एअरपोर्ट वगैरे झालं, जे सरकारी कार्यालय विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी MSF चे जे विद्यार्थी मित्रांनो ड्यूटी असते। आणि MSF ची भरती हे फक्त 8 घंटेची, म्हणजे MSF ची जी ड्यूटी आहे 8 घंटेसाठीच आहे, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर MSF ची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। आणि MSF मध्ये वयोमर्यादा काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय, रनिंग किती आहे यामध्ये, त्याचबरोबर कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून MSF या भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून MSF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो एक MSF ची जाहिरात आली होती, ठीक आहे, ते संगणक की कोणत्या तरी पदासाठी होती वाटते, बहुतेक 1 आणि 3, 4, 5 जागा होते त्यामध्ये, ठीक आहे। तर त्यामध्ये जे फ्रेशर उमेदवारांना फॉर्म भरता येत नाही, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे मला हे आले होते मेसेज, कमेंट आले होते की मुलांना सर MSF ची भरती निघाली आहे का। तर ती जी MSF ची भरती निघाली ते दुसऱ्या मोठ्या पदासाठी, त्यासाठी शिक्षण जास्त लागते, ठीक आहे। तर ते फ्रेशर उमेदवारांसाठी भरती निघाली नाही, ठीक आहे। तर फ्रेशर उमेदवारांची जी भरती असते ते कशा प्रकारे असते, काय काय प्रोसेस असते ते सांगून देतो तुम्हाला। MSF भरतीसाठी शिक्षण 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात। आणि MSF भरतीसाठी जे वयोमर्यादा असते हे 18 ते 28 वर्षापर्यंत असते। कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 वयोमर्यादा असते त्यामध्ये। आणि ते वयोमर्यादा सुद्धा वाढवल्या जात नाही, ठीक आहे, जेवढे तेवढीच त्यांना लागते, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर तुमचं जे ह्या विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन हे 1600 मीटर रनिंग आणि 10वीच्या पर्सेंटेजवर होते आणि MSF भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ठीक आहे। तर MSF ची जी ड्यूटी आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम शाई ड्यूटी आहे। तुम्ही कुठं ना कुठं रेल्वे स्टेशनवर गेले असेल, मुंबई सारख्या जर ठिकाणी तुम्ही गेले असेल तर तुम्हाला समजून जाणार आहे MSF ची जी आहे विद्यार्थी मित्रांनो दहशत किती खतरनाक आहे मुंबईमध्ये, ठीक आहे। तर MSF ची जी आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी पोलिसांसोबत त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो ड्यूटी असते आणि 11 महिने जे विद्यार्थी मित्रांनो कंटिन्यू ड्यूटी असते MSF ची, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की MSF मध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, कारण की MSF भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आणि भरपूर मुलांची लेखी परीक्षा नसते, त्यामुळे भरपूर मुले ह्या इकडे जे विद्यार्थी मित्रांनो वळते, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे आणि वर्दी सुद्धा आहे, हे सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो मुलांचं स्वप्न आहे। तर MSF भरतीसाठी जर आपण सिलेक्शनचं जर बघितलं तर सिलेक्शन कशा प्रकारे होत असते, 1600 मीटर रनिंग MSF मध्ये असते। त्याचबरोबर जे आपले 12वीमध्ये जे पर्सेंटेज आहे तर हे 50 मार्क धरले जात असते 12वीच्या पर्सेंटेजवर आणि 1600 मीटर रनिंगवर 50 मार्क धरले जात असते, म्हणजे असे 100 मार्काचं ते मेरिट बनत असते, ठीक आहे। आणि 100 पैकी कटअप लागत असते। मागच्या भरतीचा जर आपण कटअप बघितला तर 100 पैकी फक्त 50 वर लागला होता, कारण की मुलांनी जास्त फॉर्म भरले नव्हते। 2020 ला मेगा भरती आली होती जवळपास 7000 जागांसाठी आणि त्यावेळेस भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत होते की MSF फोर्स अशीच आहे, MSF भरती काही कामाची नाही आहे। तर ते मुलं आज पस्तावून आले, ते मुलं जे स्वतः कमेंट करते की सर MSF भरती कधी निघणार, आम्ही खूप मोठी या ठिकाणी चूक केली, आम्ही फॉर्म भरला नव्हता MSFचा जेव्हा भरती निघाली होती 7000 जागांसाठी, ठीक आहे। तर भरपूर मुलांनी ही चूक केलेली आहे, ठीक आहे। तर ते मुलं आता ज्या विद्यार्थी मित्रांनो पस्तावत आहे, कारण की MSF मध्ये त्यांचेच मित्र लागले, कारण की एकदम शाई ड्यूटी आहे। MSF ची 8 घंटेची ड्यूटी असते त्यांची, ठीक आहे। रेल्वे स्टेशन झालं, एअरपोर्ट झालं, अशा ठिकाणी त्यांची ड्यूटी असते एखाद्या, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर या ठिकाणी सिलेक्शनचं जर बघितलं तुम्हाला समजा 1600 मीटर रनिंग यामध्ये असते, 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड मध्ये मारले तर तुम्हाला 50 मार्क भेटते। आणि जसजसा तुमचा टायमिंग वाढणार आहे, स्क्रीनवर बघू शकता तुम्ही, तसतसं तुमचे जे विद्यार्थी मित्रांनो मार्क तुमचे
कमी होणार आहे. जसजसा तुमचा टायमिंग जास्त होणार आहे तेवढं तुमचे मार्क कमी होणार आहे. जर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंडमध्ये मारली तर तुम्हाला 50 गुण भेटणार आहे आउट ऑफ पैकी, ठीक आहे. आणि तुमच्या 12वीमध्ये तुम्हाला 70च्या वरतं पर्सेंटेज असेल तर तुम्हाला 50 मार्क भेटणार आहे डायरेक्ट. तुम्हाला 60च्या वरतं पर्सेंटेज असेल तर तुम्हाला 40 मार्क भेटणार आहे. तुम्हाला 50च्या वरतं पर्सेंटेज असेल तर 30 मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे. 50-40च्या अंदर असाल तर तुम्हाला जवळपास 10 ते 20 मार्क भेटणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो मार्क्स भेटते यामध्ये, ठीक आहे, MSF मध्ये. आणि ह्या दोन्ही आता ज्या विद्यार्थी मित्रांनो मेरिट बनत असते. आता समजा तुम्ही 1600 मीटर रनिंग 5 मिनिट 10 सेकंडच्या अंदर मारले, हे तुम्हाला 50 गुण भेटणार आहे. आणि तुम्हाला 10वी मध्ये 60च्या वरतं जर पर्सेंटेज असेल तर हे 40 मार्क, असे 90 मार्क तुमचे होऊन आले 100 पैकी. तर अशा प्रकारे मेरिट लागत असते. आता तुम्हाला मागच्या भरतीमध्ये जर बघितलं तर मुलांना फक्त 70च्या वरतं पर्सेंटेज होते, तर त्यांना वेटिंग लिस्टमध्ये घेतलं. त्यांचे ज्या विद्यार्थी मित्रांनो 45 दिवसाची ट्रेनिंग सुद्धा झाली आणि ते मुलं ज्या विद्यार्थी मित्रांनो ड्युटीवर सुद्धा रुजू आहे, ठीक आहे. म्हणजे एवढा कट ऑफ कमी लागते 100 पैकी. 60वर सुद्धा लागते, एक वेळा 60वर सुद्धा लागला होता आणि 50वर सुद्धा लागला होता, ठीक आहे. तर यामध्ये आपण उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते. आणि यामध्ये जे वजन 60 किलोच्या वरतं असलं पाहिजे, 60 किलोच्या खाली असेल तर अपात्र केल्या जाते, ठीक आहे. तर हे यामध्ये अट आहे. छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 160 सेंटीमीटर लागते आणि वजन महिला उमेदवारांचा 45 किलोच्या वरतं असलं पाहिजे. यापेक्षा जर कमी असेल तर अपात्र केल्या जाते. उंची सुद्धा पेक्षा काही कमी असेल तर अपात्र केल्या जाते, ठीक आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग असते, ठीक आहे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो MSF ची सर्व माहिती. आता MSF ची भरती नवीन कधी निघणार आहे, तर आपण जर एक तर्क लावला या ठिकाणी, एक अंदाज जर लावला तर 2016 मध्ये MSF ची भरती आली होती आणि 2018 मध्ये सुद्धा MSF ची भरती आली होती, जवळपास 1000 पुरुष आणि 500 महिला उमेदवारांसाठी. त्यानंतर तिथून म्हणजे यामध्ये आपण पाहिलं 2-2 वर्षाची गॅप तुम्हाला दिसते. 2018 नंतर 2020 ला MSF ची भरती आली होती. कोणत्या तरी महिन्यात आली होती, जानेवारी की म्हणजे उन्हाळ्याचा टाइम होता त्यावेळेस ते आली होती, ठीक आहे, 2020 मध्ये. आणि ते जवळपास 7000 जागांसाठी भरती निघाली होती. आणि त्यावेळेस गृहमंत्री अनिल देशमुख होते आणि त्यांनी ज्या विद्यार्थी मित्रांनो घोषणा केली होती की आम्हाला MSF ची गरज आणि आम्ही MSF ची जे दरवर्षी जागा काढणार असं त्यांनी म्हटलं होतं. पण काय झालं की MSF मध्ये आतापर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमधले वेटिंगमध्ये मुलं घेतलेले आहे, ठीक आहे. त्यामुळे ज्या मित्रांनो आतापर्यंत MSF ची भरती निघाली आहे, ठीक आहे. तर 2020 ची जी MSF ची भरती आहे ते 2022 मध्ये त्यांनी घेतली होती, कारण की 2020 ला ते कॅन्सल केली होती. त्यांनी कॅन्सल केल्यानंतर लगेच त्यांनी 2022 ला सुरू केली होती भरती आणि लगेच मुलांचे त्या ठिकाणी फिजिकल घेतले होते. तर सांगायचं एवढंच की आपण यामध्ये जर बघितलं तर 2-2 वर्षाची गॅप आहे. तर 2022 ला MSF ची भरती झाली होती 20 ची, ठीक आहे. तर 2024 ला सुद्धा काही ना काही चान्सेस आहे, कारण की समोर ज्या विद्यार्थी मित्रांनो विधानसभेच्या निवडणूक आहे, तर होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी MSF ची भरती, ठीक आहे. तर तयारीमध्ये राहा. जे पण विद्यार्थी MSF ची तयारी करत असाल तर तुम्ही एकच घेऊन नका बसू, तुम्ही MSFच घेऊन बसू नका. तर तुम्ही 2 याची तयारी करा. एक पोलीस भरतीची सुद्धा करा, कारण की पोलीस भरती जवळपास 12,000 जागांसाठी नवीन पोलीस भरती निघत आहे. पोलीस भरतीची सुद्धा तयारी करा, कारण की पोलीस भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि MSF मध्ये सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे. तर दोन्ही याची तयारी करा, ठीक आहे. आणि आतापासून तयारी करा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला MSF भरतीबद्दल देत राहणार आहे. तर युवती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती MSF भरतीबद्दल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.